सिंधुदुर्गात ठाकरे शिवसेनेचे आंबडपाल इथले शाखा प्रमुख धीरेंद्र चव्हाण यांना शाखेत घुसून मारण्याची धमकी देण्यात आली। ठाकरे सेनेतून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक उदय मांजरेकर यांनी ही धमकी दिली असल्याची तक्रार धीरेंद्र चव्हाण यांनी केलेली आहे आणि कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये याची तक्रार करण्यात आली। व्हॉट्सअपवर ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख असलेल्यांची बाजू घेतल्याचा राग मनात ठेवून नगरसेवक उदय मांजरेकर यांनी शाखेत घुसून मारण्याची धमकी दिली असं तक्रारीत म्हटलंय। या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दिली। नगरसेवक उदय मांजरेकरांनी धमकी दिल्याचा थेट आरोप करण्यात आलेला आहे। आंबडपाल शाखेचे प्रमुख आहेत, त्यांना धमकी दिलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत आता तक्रार दाखल केली आहे। धीरेंद्र चव्हाण हे शाखा प्रमुख आहेत तिथले आणि त्यांना धमकी दिली गेलेली आहे। त्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली आहे। भाजपचे नगरसेवक असलेल्या मांजरेकरांनी धमकी दिल्याचा आरोप चव्हाणांनी केलाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उमेश बुचडे यांच्याकडून। उमेश, या सगळ्या संदर्भात मांजरेकरांचं थेट नाव घेतलं गेलेलं आहे, तक्रारीत सुद्धा त्यांचं नाव नमूद केल्याचं कळतंय। काय नेमके आणखी तपशील आहेत? पोलिसांनी कशी दखल घेतली या प्रकरणाची? निश्चितच पोलिसांनी दखल घेतली आहे। ठाकरे सेनेचे आंबडपाल येथील शाखा प्रमुख धीरेंद्र चव्हाण यांना शाखेत घुसून मारण्याची धमकी दिली आहे आणि असा त्यांनी सांगितलं। पोलिसात धाव घेतलेली आहे। ठाकरे सेनेकडून भाजपमध्ये जे प्रवेश आताच नुकते केलेले नगरपंचायतचे नगरसेवक उदय मांजरेकर यांनी ही धमकी दिली असल्याची तक्रार धीरेंद्र चव्हाण यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे आणि त्यांच्यावर कारवाई होईल असं ते सांगितलं। व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही धमकी दिल्याचं असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे कुठे ना कुठेतरी ठाकरे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये एक शीतयुद्ध सुरू आहे आणि नेमक्या याचे पडसाद काय उमटतात हे देखील पाहावं लागणार आहे, कारण पोलीस याच्यावर काय दखल घेतात, पोलीस काय नियोजन करतात पुढे हे देखील आता पाहावं लागणार आहे। अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उमेश।